नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तुरीच्या बियाची भाजी। कशी करायची ते बघणार आहोत आणि हिरवं वाटण करून तुरीच्या बियाची भाजी कशी करायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हिरव्या वाटणामध्ये तुरीच्या बियाची भाजी खूप छान लागते। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आज आपण बघणार आहोत तुरीच्या बियाची भाजी करायची आहे बघा, ओल्या तुरीच्या बियाची भाजी। तर मी इथे घेतलेले आहेत 1 वाटी भरून तुरीच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। अशा सोलून घेतल्यात बघा शेंगा, अशा ह्यातल्या बिया काढून घ्यायच्या हो का, अशा सोलून घेतल्यात सगळे। असे बिया किडके वगैरे असतात आपण बघून घ्यायचे, किडके असलेले घ्यायचे। इथे घेतलेलं साहित्य बघा, 1 वाटी भरून तुरीच्या शेंगाच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, एक छोटंसं टोमॅटो चिरून घेतले आणि हिरवी मिरची 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। मिरच्या इथे मीडियम तिखट आहेत, मी 10 ते 15 मिरच्या घेतलेल्या आहेत। तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता। तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण हे तुरीच्या बियाची भाजी आहे ना, ते आपण हिरव्या वाटणामध्ये बनवणार आहोत, त्याच्यामुळे आपल्याला ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। तुरीच्या बियाची भाजी बनवणार आहोत, त्यासाठी आपण इथं हिरव्या वाटणामध्ये आपण बनवणार आहोत। त्यासाठी मी इथं मिरची घेतलेली आहे, लसूण आणि कोथिंबीर ह्याचं आपण वाटण करून घ्यायचं आहे। तर कच्च्या मिरचीचं आणि लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून घ्यायचं आहे। आपण अगोदर वाटण करून घेऊया। आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, लसूण आणि कोथिंबीर घालून वाटण करून घेऊया। बघा इथं पाणी न घालता मी जाडसर असं वाटण करून घेतलेलं आहे। चला मग आता आपण भाजी करून घेऊया। मी इथं लोखंडाचा तवा गरम करायला ठेवलाय, तवा पण चांगला गरम झालेला आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण जे तुरीच्या बिया आहेत ना, त्या चांगल्या भाजून घ्यायच्या, डाग पडेपर्यंत असे हलकेसे डाग पडेपर्यंत आपण तुरीच्या बिया चांगल्या भाजून घ्यायच्या। कढईमध्ये पण भाजतात बघा, पण लोखंडाच्या तव्यामध्ये पण पटकन आणि चांगल्या भाजतात पसरून अशा, त्याच्यामुळे मी तव्यामध्ये भाजून घेते। तुम्हाला दाखवते तव्यामध्ये भाजल्यानंतर। मी तुरीच्या बिया चांगल्या भाजल्यात बघा। आता आपण काढून घेऊया एका ताटामध्ये। भाजी करण्यासाठी कढई गरम करायला ठेवली, याच्यामध्ये टाकून घ्यायचे 2 चमचे तेल। तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। बघा तेल चांगलं गरम झाले, आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचे मोहरी। मोहरी चांगली तडतडली, टाकायचे जिरं, लगेच ह्याच्यामध्ये टाकायचा कांदा। कांदा तेलामध्ये चांगला 2 मिनिटं परतून घ्यायचा। बघा कांदा आपला चांगला 2 मिनिटं तेलामध्ये परतलाय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं जे वाटण केलं होतं ना, ते मिरची, कोथिंबीर, लसूण, ते वाटण तेलामध्ये चांगलं परतून घेऊया। गॅस थोडा मोठा करायचा आणि मिरची, लसूण, कोथिंबीर चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये। आपण मिरची कच्ची बारीक केली, त्याच्यामुळे आपण चांगली परतून घ्यायची तेलामध्ये मिरची। तर बघा आता आपण ही बिया भाजून घेतलेल्या आहेत ना, त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ओबडधोबड बारीक करायच्या, पल्स मोडवर सगळ्याच टाकायच्या। आणि जर तुम्हाला थोड्याशा अख्ख्या टाकण्यासाठी ठेवायच्या असेल तर ठेवायच्या, मी पण थोड्याशा इथं ठेवणार आहे। आणि आता मिक्सरवर ओबडधोबड बारीक करून घ्यायच्यात पल्स मोडवर। बघा मी इथं असं ओबडधोबड बारीक करून घेतलंय बघा। आपलं वाटण पण चांगलं भाजलंय, मिरची सुद्धा चांगली भाजलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचंय टोमॅटो चिरून घेतलेला एक बारीक। टोमॅटो पण चांगला 2 मिनिटं परतून घ्यायचा तेलामध्ये, मऊ होतो। टोमॅटो पण आपला चांगला परतून झालाय। आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचे थोडीशी पाव चमचा हळद आणि ह्या भरडून घेतलेल्या बिया थोड्याशा आपण अशा पण ठेवल्या होत्या अख्ख्या, ते पण आपण टाकून घ्यायच्यात। 2 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतून घ्यायच्यात मसाल्यामध्ये वगैरे, पाणी वगैरे लगेच वतायचं नाही। चांगलं वाटणामध्ये आपण चांगलं परतून घेतल्यात बिया। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ द्यायची ह्याला। शेंगा असे वाफरलेले आहेत जराशा। जर तुम्हाला सुक्कीच करायची असेल तर थोडासा पाण्याचा हात देऊन असं करू शकता, ताट झाकून आपण वाफवायची तेलावरच। पण आपण इथं
थोडीशी रबरबीत करणारा बघा, थोडंसं गरम पाणी टाकायचं ह्याच्यामध्ये करून, म्हणजे शेंग शिजते आणि थोडासा हलकासा थोडासा रस्सा होतो. तर आपण ह्याच्यामध्ये हे मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं पाणी गरम करून घेतले आणि ते टाकून घेऊया. बघा मी ह्याच्यामध्ये एकूण 1 पेलाभर पाणी गरम करून टाकलेलं आहे. तर पाणी टाकले आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा जास्त पण पाणी ओतलेलं नाही आणि एकदम कमी पण नाही, 1 पेलाभर ओतले म्हणजे शिजून आपली भाजी थोडीशी अशी रबरबीत होणार आहे. मध्ये टाकायचं आहे चवीनुसार मीठ. मग अशा आपण वाटणामध्ये पण मीठ टाकलं होतं, त्याच्यामुळं थोडंसं चवीनुसारच टाकायचं आपण बघून. टाकले आपण हलवून घेऊया. गॅस कमी करायचा आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं आपण शिजवून घेऊया. 2 ते 3 मिनटं झालेले आहेत आणि शेंगा शिजलेत का, आपण भाजी शिजली का आपण चेक करूया. चांगलं हलवून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट 1 चमचाभर. चांगलं मिक्स करून घेऊया. बघा एकदम पण सुकी सुकी झालेली नाही आणि असं एकदम पाणी पण नाही, अशी रबरबीत आपली गावरान तुरीची भाजी झालेली आहे हिरव्या वाटणातली. आणि आपण शिजले का एक चेक करूया. बघा आपली शेंग पण शिजलेली आहे, अशी मऊसूत झालेली आहे. टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. गॅस बंद करून द्यायचा आहे. आता आपण भाजी आपली चांगली शिजलेली आहे.